एकल महिलांचे संघटन करणे, आदिवासी निराधार महिलांचे सक्षमीकरण, तृतीयपंथीयांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणाऱ्या महाराष्ट्रातील कर्तृत्ववान महिलांना अभया सन्मान देऊन गौरवण्यात येणार आहे। वंचित विकास संस्थेतर्फे शनिवार 24 मे 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता नवी पेठेतील गांजवे चौक येथील पुणे श्रमिक पत्रकार भवनच्या सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थेच्या मीनाक्षी नवले, तृप्ती फाटक, देवयानी गोंगले यांनी पत्रकार परिषदेत दिली। कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उमनिया पुणेच्या संस्थापिका प्रीती क्षीरसागर उपस्थित राहणार असून आधार संस्थेच्या संस्थापक डॉक्टर नंदा शिवगुंडे या अध्यक्षस्थान भूषवणार आहेत। संस्थेतर्फे एकल महिलांसाठी अभया मैत्री गट चालवला जातो। अभया गटातर्फे परिस्थितीशी दोन हात करून मार्ग काढणाऱ्या स्त्रियांचा सन्मान केला जातो, त्याला अभया सन्मान असे म्हणतात। यावर्षी अभयाला 11 वर्षे पूर्ण होत आहेत। बीडमधील केज तालुक्यातील एकल महिलांचे संघटन करणे, त्यांचे प्रश्न सोडवणे, संविधानिक मूल्य समाजात रुजवणे हे काम करणाऱ्या अनिता कांबळे, नागपूरमधील पांढराबोडी, रामनगर येथील आदिवासी निराधार महिला व आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या बबिता दुर्वे, पुण्यात तृतीयपंथीयांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणाऱ्या कादंबरी शेख आणि बीडमध्ये अस्तित्वाची लढाई लढणारी कार्यकर्ता रत्नमाला गायकवाड यांना अभया सन्मान देऊन गौरवण्यात येणार आहे। याशिवाय संगीता भरत काळे आणि वैष्णवी प्रसाद काळे यांचाही विशेष सन्मान करण्यात येणार आहे। वाचन संस्कृती जोपासण्यासाठी अभयातर्फे वाचन कट्टा चालवला जातो। ग्रामपरिवर्तन प्रबोधिनी मुकुटगुण, तालुका खटाव, जिल्हा सातारा या ग्रंथालयासाठी उपयुक्त पुस्तके आपण भेट कार्यक्रमात देणार आहोत। वंचित विकास ही सामाजिक काम करणारी नोंदणीकृत संस्था आहे। संस्थेचे काम संपूर्ण महाराष्ट्रात व मध्य प्रदेश येथे स्त्रिया, मुले, दलित, आदिवासी, भटके विमुक्त, शेतकरी, शेतमजूर, शहरी व ग्रामीण गरीब इत्यादी घटकांमध्ये गेली 39 वर्षे सुरू आहे। तरी अभया सन्मान या कार्यक्रमास पुणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे। नमस्कार, मी तृप्ती फाटक, वंचित विकासची एक कार्यकर्ता आहे। यावर्षी अभया सन्मानासाठी आपण खालील महिलांची निवड केलेली आहे। अनिता कांबळे, तालुका केज, जिल्हा बीड येथील एकल महिलांचे संघटन करणे, त्यांचे प्रश्न सोडवणे, संविधानिक मूल्य समाजात रुजवणे हे त्या काम करतात। त्यांना आपण सन्मान त्यांचा करणार आहोत। नंतर दुसऱ्या आपल्या सन्मानार्थी आहेत बबिता दुर्वे, पांढरबोडी, रामनगर, नागपूर येथे आहेत त्या, आणि त्या आदिवासी निराधार महिला व आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करतात। नंतर आपण पुढच्या सन्मानार्थी आहेत ज्यांचा आपण सन्मान करणार आहोत कादंबरी शेख, पुणे, त्या तृतीयपंथीयांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करतात। पुढच्या सन्मानार्थी आहेत रत्नमाला गायकवाड, मुक्काम पोस्ट येवता, तालुका केज, जिल्हा बीड, तर त्या अस्तित्वाची लढाई लढणारी एक कार्यकर्ते आहेत। असं आपण सन्मानार्थीचे सन्मान करणार आहोत। अभयमध्ये कायमच महिलांच्या गुणांची कदर केली जाते। ह्यावेळेस पण आपला विशेष सन्मान आपण देणार आहोत। नुकतंच सिंदूर ऑपरेशन झालं, त्या ऑपरेशनमध्ये साताराजवळचा जो काळेवाडीचा जवान आहे प्रसाद काळे म्हणून, त्याला एक मेला त्याचं लग्न झालं आणि दोन मेला पूजा असताना त्याला मेसेज आला की तू सीमेवर हजर हो। भारत मातेच्या देशभक्तीची जी संस्कार देणारी त्याची आई संगीता भरत काळे आणि त्याला भक्कम पाठिंबा देणारी वैष्णवी प्रसाद काळे ही त्याची पत्नी, ह्या दोघांचा आपण विशेष सन्मान ह्या कार्यक्रमामध्ये करणार आहोत की ह्यामुळे समाजापुढे एक चांगला आदर्श निर्माण होईल। प्रमुख पाहुणे आहेत प्रीती क्षीरसागर, उमेनिया या संस्थेचे संस्थापक आहेत त्या, आणि दुसऱ्या आहेत आधार आश्रमाच्या ज्या बाई आहेत डॉक्टर नंदा शिवगुंडे, त्या अध्यक्ष म्हणून भूषवणार आहेत।